तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 2 जानेवारीच्या भागात राकेश अंजलीची मोठी फसवणूक करत असतो. कारण तो इकडे एका हॉटेलमध्ये शनायासोबत असतो. त्याचं तिच्यासोबत अफेअर चालू असतं. ज्यावेळी तो शनायाजवळ जातो आणि तिचा हात हातामध्ये घेत तिला मिठीत घेतो आणि त्यानंतर ज्यावेळी राकेश शनायाला किस करायला जाणार तर शनाया त्याला अडवते आणि ती म्हणते की काय रे, एवढी मी सुंदर तुझ्यासमोर असताना तुला तुझ्या बायकोशी बोलावंच कसं वाटतं, आणि ती तोंड फिरवते. ती राकेशवरती आता रुसून बसते. तेव्हा राकेश पाठीमागून येऊन तिला पुन्हा घट्ट मिठी मारतो आणि तो म्हणतो की कसं आहे ना बेब्स, माणसाच्या आयुष्यामध्ये ना काही अकाउंट्स असतात. एक असतं सेव्हिंग्स अकाउंट्स, एक असतं FD, आणि माझी जी संस्कारी निरागस माझ्यावर प्रेम करणारी माझी बायको आहे ना, ती आहे माझी FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. आणि हो, आत्ताच मी एक सेव्हिंग्स अकाउंट देखील उघडलंय. तेव्हा शनाया त्याला विचारते की मग मी नक्की कोण आहे तुझ्यासाठी. तेव्हा राकेश तिथे म्हणतो की अगं तू तर माझी करंट अकाउंट्स आहे, अजून खूप जास्त ट्रान्झॅक्शन आपले बाकी आहेत. तेव्हा शनाया लाजून चूर होते. इतक्यातच राकेशच्या फोनवरती एक अननोन फोन आलेला असतो. तेव्हा रिया जाऊन आता तो फोन घेते आणि ती राकेशला जबरदस्तीने सांगते की तू फोन अजिबात उचलायचा नाही आहेस. राकेश आता खूप वैतागतो. तो तिला फोन मागत असतो, परंतु शनाया फोन घेऊन इकडे तिकडे पळत असते. आता राकेश खूप चिडतो आणि शनायाला चोराच्या बेडवरती ढकलतो आणि तिच्या हातून फोन काढून घेतो. तर राकेशचा आणि एक गोष्ट विसरू नकोस हा, तू माझ्यासाठी फक्त खेळणं आहेस. काय आहे? खेळणं. खेळण्याचा मालकावरती अधिकार कधीच नसतो. लायकी विसरू नकोस, असं म्हणत राकेश तिथे आता रियाला त्याच्यापासून दूर फेकतो. खेळण्याचं काम फक्त मालकाला रमवायचं असतं, त्याच्यावरती अधिकार दाखवायचं नसतं, असं म्हणत तो शनायाला फटकारतो आणि त्यानंतर फोन रिसीव करून तो त्या माणसाला ईश्वरी देसाई मुंबईमध्ये कधी येणार आहे, कुठे राहणार आहे, कोणासोबत राहणार आहे, ती सगळी माहिती काढायला लावतो. आता रियाच्या लक्षात येतं की राकेश आणखीन एका मुलीला आपल्या जाळ्यात फासण्याचा प्रयत्न करतोय. तर राकेशचा एक मोठा घाणेरडा डाव असतो आणि बिचारी ईश्वरी त्याच्या जाळ्यात फसलेली असते, अडकलेली असते. तिला त्याची साधी कल्पना देखील नसते. तेव्हा राकेश तिथे म्हणतो की ईश्वरी आता लवकरच आपली भेट होईल, आणि त्यानंतर तो परत रियाकडे जातो आणि तो तिच्या हातामध्ये मागतो. तेव्हा रिया तोंड फिरवते आणि ती त्याच्याकडे खूप रागाने पाहत असते. तर राकेश आता तिथे रियावरती जबरदस्ती करतो आणि जबरदस्तीने तो तिचा हात खेचून आपल्या मिठीत तिला ओढतो आणि राकेश तिथे आता जबरदस्तीनेच रियासोबत डान्स करत असतो. राकेशचं रौद्ररूप पाहता रिया थोडीशी बिथरलेलीच असते. राकेश तिथे तिच्यासोबत आता जबरदस्तीने डान्स करायला लागतो. रियाचा देखील नाईलाज असतो, कारण राकेशच्या तावडीतून ती सुटूही शकत नसते. तर इकडे नम्रता ईश्वरी दोघींनाही घेऊन जयश्री मुंबईमध्ये दाखल झालेली असते आणि ज्यावेळी ट्रेन थांबते तर जयश्री सर्वात आधी पटकन उतरते. त्यानंतर ती नम्रता व ईश्वरीला देखील उतरवते आणि तिघी आता जयश्रीच्या घराकडे जायला निघतात. तर नम्रता ईश्वरी इकडे तिकडे नुसती सगळीकडे गर्दी पाहून अगदी हवालदिलच झालेले असतात. तर ज्यावेळी रस्ता क्रॉस करायची वेळ आलेली असते, त्या रेल्वे स्टेशनपासून बाहेर पडतात. तेव्हा तिथे गाड्यांची वहिवाट पाहूनच ईश्वरी अगदी थक्क होते आणि ईश्वरी तिथे जयश्रीला म्हणते की आत्या, मी आजपर्यंत फक्त पिक्चरमध्येच मुंबईची एवढी जास्त गर्दी पाहिली होती. तर जयश्री तिथे म्हणते की मुंबईमध्ये इतकी गर्दी असतेच, सर्वच जण कामाच्या काही गडबडीमध्येच असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की परंतु आपण आता रस्ता कसा क्रॉस करायचा, आपण थांबवावं लागेल ना. रस्ता तर तेव्हा क्रॉस करता येईल जेव्हा गाड्या थांबतील. त्यावरती जयश्री तिला समजावते की आपण जर गाड्यात थांबण्याची वाट पाहत बसलो ना तर मध्यरात्र देखील उलटेल, आणि जयश्री स्वतःच एकटी रस्ता क्रॉस करायला घेते. परंतु नम्रता ईश्वरीसाठी तर मुंबई नवीन असते आणि त्या दोघींना एवढ्या रस्त्यावरच्या वाहतुकीदरम्यान रस्ता क्रॉस करणं शक्य होत नसतं. दोघेही तेवढेच घाबरून गेलेले असतात. आता जयश्री सवयीप्रमाणे ती पटकन रस्ता क्रॉस करते, परंतु नम्रता ईश्वरी घाबरलेले असतात. तर तिथे आता ईश्वरी नम्रताला म्हणते की ताई, यांच्या गाड्यांना ब्रेक असतो, ती गोष्ट बहुतेक ही लोक विसरलीच आहेत. तर नम्रता तिथे आता ईश्वरीला बॅग सांभाळायला लावते आणि दोघेही पटकन एकमेकींचा हात हातात धरून तसंच घाबरत रस्ता क्रॉसही करतात.
जयश्री तिथे आता त्या दोघींनाही ओरडते. ती म्हणते की पहिल्याच दिवशी मुंबईत येऊन तुमची ही अवस्था आहे, नंतर तुमचं काय होणार आहे ते वचाने. चला पटकन रिक्षा स्टॉपवरती जाऊन आपल्याला रिक्षा देखील बघायची आहे. आणि ती त्या दोघींनाही तिच्या घराकडे घेऊन जाते. तर इकडे अर्णव ज्यावेळी ऑफिसला निघालेला असतो त्याला पाठीमागून अंजली हाक मारते आणि थांबवते. आता अर्णव वैतागतो आणि विचारतो की आता काय झालंय ताई. तेव्हा अंजली त्याला म्हणते की तू नाश्ता देखील नीट केलेला नाहीये. आणि ती रघु काकांना म्हणते की काय रघु काका, अहो तुम्ही विसरलात का. इतक्यातच अंजलीचं लक्ष एका ब्लेझरकडे जातं आणि ती विचारते की चिंटू, अरे हा ब्लेझर. तेव्हा अर्णव सांगतो की अगं ताई, दुपारनंतर माझी मीटिंग आहे ना, त्यासाठी लागणार आहे मला. अंजली त्याला पुन्हा दटावून सांगते की हे बघ, तुझ्या आवडीचे पनीरचे पराठे मी तुला दिले आहेत आणि भूक अजिबात मारू नकोस. ते व्यवस्थितपणे खा आणि स्वतःच्या तब्येतीकडे जरा जास्त लक्ष दे. अर्णव तिथे अंजलीला म्हणतो की ताई, माझ्या तब्येतीची एवढी काळजी करतेस आणि तुझं काय. त्यावरती अंजली विचारते की माझं काय आहे. तर अर्णव म्हणतो की फिजिओथेरपिस्टचे सेशन्स का मिस करतेस. तर तिथे आता अर्णव त्याच्या ताईला काळजीनेच म्हणतो की ताई प्लीज, त्या फिजिओथेरपिस्टला USA वरून उगाचच बोलवलेलं नाही आहे. तुझ्या पायाचं दुखणं लवकर कमी व्हावं लागेल ना, मग त्यासाठी तुला सेशन करणे महत्त्वाचे आहे. तर तिथे आता अर्णव जात असताना तो म्हणतो की तसंही जिजू परत आल्यानंतर तुला हे सगळं करायला जमणारच नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की माझं मी बघेन रे, परंतु एक तू लक्षात ठेव, आता जातोयस परंतु रात्री आजी एक घरी परत येणार आहे आणि ती आल्यानंतर उद्यापनाची पूजा घरी ठेवली आहे. त्यामुळे तुझ्या मीटिंग्स जे काही काम असेल ते कॅन्सल कर आणि लवकर पूजेला पोहोच. तर अर्णव तिला म्हणतो की ताई, माझा देव माझं काम आहे आणि तू आजीला काहीतरी खोटं कारण दे, मी नाही येऊ शकणार. आता अंजली म्हणते की अच्छा, म्हणजे देवाच्या समोर मी स्वतःच खोटं बोलायचं आहे का. इतक्यात तिथे अंजलीच्या लक्षात येतं की तिने तर प्रसादाचा नैवेद्य बनवलाच नाहीये आणि ती अर्णवलाच म्हणते की तुझ्यामुळे ना माझा सगळा वेळ वाया गेला, माझ्या लक्षात देखील राहिलं नाही, तुझ्यामुळे मी सगळं आता विसरायला लागले आहे. तेव्हा अर्णव तिथे गप्पच असतो. तर रघु काकांना हसू येत असतं. त्यानंतर अंजली थोडी पुढे जाते आणि नंतर मागे वळून ती अर्णवची माफी मागते. अर्णव हसतो आणि त्यानंतर कारमध्ये बसून तो त्याच्या कामाला निघून जातो. तर इकडे जयश्री नम्रता ईश्वरीला घेऊन रिक्षा स्टॉपवरती आलेली असते. ज्यावेळी ती रिक्षावाल्याला रिक्षा पटकन निवारा साईडला काढायला सांगते तेव्हा तिथे आता त्या तिघींनाही बसता येत नसतं. तर तो रिक्षावाला तिथे आता ईश्वरीवरती लाईन मारत असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे डोळे वाटारून पाहत असते. तर जयश्री ज्यावेळी रिक्षात बसते तरी रिक्षात जागाच पुरत नाही आणि इशू धक्क्याने इकडे खालतीच पडते. तेव्हा इशूला जोराचं लागतं. तर तिथे आता जयश्री तिच्यावरती चिडते. तर नम्रता पटकन ईश्वरीला उठण्यासाठी हात देते. तर तो रिक्षावाला पुन्हा ईश्वरीवरती लाईन मारायला लागतो आणि तो हात देतो, परंतु ईश्वरी त्याचा हातच झटकते. त्यानंतर परत एकदा ईश्वरी ज्यावेळी रिक्षात बसायला लागते तेव्हा जयश्री तिकडे आता पडते आणि जयश्री पडल्यानंतर ईश्वरी नम्रताला हसू येत असतं, परंतु जयश्री उठते आणि त्यानंतर ती पुन्हा रिक्षात बसते. तर पुन्हा ईश्वरी पडते. आता ईश्वरीला पुन्हा जोराचं लागतं. पुन्हा रिक्षावाला तिच्यावरती लाईन मारत तिच्यासमोर हात करतो, परंतु ईश्वरी त्याची मदत न घेता नम्रताचा हात हातात घेते आणि त्या तिघी कशाबशा तरी रिक्षामध्ये बसतात. आणि तो रिक्षावाला आता रिक्षा चालू करून त्या तिघींनाही त्यांच्या ठिकाणावरती पोहोचवण्यासाठी निघालेलाच असतो. एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग पाहून नम्रता ईश्वरी तर खूपच खुश झालेले असतात. ते एकमेकींना बाहेरील सर्व काही ठिकाणं दाखवत असतात. तेव्हा रिक्षावाला आरशामध्ये ईश्वरीचा चेहरा पाहून तिच्यावरती पुन्हा लाईन मारतो. तर ईश्वरी त्याच्याकडे रागाने पाहते आणि त्याला खडसावते की पुढे बघून गाडी चालवा, नाहीतर ठोकाल कुठेतरी. तर जयश्री तिथे म्हणते की रिक्षावाले ना असेच आहेत, माझ्यासारखी सुंदर मुलगी बघितली की लगेचच डोळे वाटारून लाईन मारायला सुरुवात करतात. त्यावरती नम्रता ईश्वरीला मात्र खूप हसू येत असते. तर रिक्षात बसवून जयश्री खूपच वैतागलेली असते. त्यांचं ठिकाण तर आलेलं असतं. जयश्री त्या रिक्षावाल्याला त्या गल्लीतून आतमध्ये गाडी घ्यायला सांगते. तेव्हा तो रिक्षावाला त्यांच्या ठिकाणावरती त्यांना व्यवस्थित पोहोचवतो. त्यानंतर नम्रता, जयश्री, ईश्वरी उतरून त्या दोघी आता त्यांचे सामान बाहेर काढत असतात. रिक्षावाल्याची नजर काही ईश्वरीवरून हटतच नसते. तर जयश्री आता त्याच्यावरती ओरडते आणि त्याला विचारते की कुठं लक्ष देतोयस, तुझे पैसे किती झाले ते सांग. तेव्हा तो म्हणतो की 200 रुपये.
आता जयश्री म्हणते की 200 रुपये इतके? तेव्हा ईश्वरी तिथे म्हणते की असल्याना मीच हँडल करते आत्या. आणि ईश्वरी तिथे आता त्या रिक्षावाल्याला म्हणते की 200-200 काय नाही या. त्यावरती तो तिथे आता डायलॉगबाजी करत ईश्वरीला म्हणतो की तुला तर मी फ्रीमध्येच फिरवीन राणी. तेव्हा नम्रता जयश्री अवाकच होतात. तर जयश्री त्याच्यावरती खेकसते. तेव्हा ईश्वरी त्याला गप्प बसवते आणि ईश्वरी मुद्दाम रिक्षातून बॅग काढत असताना ती त्या रिक्षावाल्याला जोराची मारते. आता नम्रताला खूप हसू येत असतं. तर ईश्वरीने त्या रिक्षावाल्याला त्याची लायकीच दाखवून दिलेली असते. ती म्हणते की सॉरी भैया. तेव्हा रिक्षावाला म्हणतो की भैया. तर ईश्वरी म्हणते की भाऊ. आमच्या इंदोरमध्ये असंच म्हणतात. तो रिक्षावाला आता तिथे पूर्णपणे तोंडावरती सापडतो. ईश्वरीने त्याला चांगलीच शिक्षा केलेली असते. जयश्री त्यानंतर त्याला पैसे देते. तर जयश्री त्याच्यावरती पुन्हा ओरडते. ती म्हणते की एवढ्या सुंदर सुंदर मुली पाहायला सुरुवात केली की लगेच असली लाईन मारायला चालू करतात. चल निघ इथून म्हणत ती त्या रिक्षावाल्याला त्यातून हाकलवूनच देते. आता तिथे त्या बॅग चेक करतात बरोबर आहेत की नाही ते. तर त्या ज्यावेळी बॅग चेक करत असतात तेव्हाच तिथे आता जयश्री खूपच हैराण झालेली असते. इतक्यातच त्यांच्या कॉलनीतले जवळकर जे नेहमी जयश्रीवरती लाईन मारत असतात त्यांना जयश्री खूप जास्त आवडत असते. ते नेमके त्यांची गाडी घेऊन तिथे हजर झालेले असतात आणि जयश्रीचा पाय चटकतो आणि ती जवळकरांच्या गाडीवरती जाऊन आपटते आणि त्याच्या बोगद्यामध्येच ती अडकून पडलेली असते. आता जवळकरांना आयता चान्स मिळालाय जयश्रीला फिरवायचं म्हटल्यानंतर ते सोडतील का? आणि ते लगेच गाडी चालू करतात आणि तिला फिरवायला लागतात. तेव्हा तिथे आता जयश्री जोरजोराची किंचाळत असते आणि नम्रता ईश्वरी तर तिच्या मागे धावतच असतात. जवळकरला त्या दोघी ओरडून ओरडून गाडी थांबवण्यासाठी सांगतात परंतु जवळकर काही ऐकायलाच तयार नसतो. तो जयश्रीला एक राऊंड मारतोच आणि कॉलनीच्या भोवती एक राऊंड मारून आणल्यानंतर तो आहे त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या घरी आणून तिला सोडतो. तेव्हा जयश्री आता खूप चिडलेली असते. ती तिथे ईश्वरी नम्रताला तिची मदत करायला सांगते कारण गाडीतून खालती तिला उतरता येत नसतं. तेव्हा ईश्वरी नम्रता तिला उतरवण्याचा खूप प्रयत्न करतात. तर जयश्री काय म्हणते, अरे मी एवढी बारीक आहे तरी देखील तुम्हाला माझी मदत करता येत नाही आहे का? तेव्हा तिथे ईश्वरी नम्रता खूप साऱ्या प्रयत्नानंतर त्या जयश्रीला कसंबसं गाडीतून बाहेर काढतात. ज्यावेळी जयश्री मागे वळून पाहते तर जवळकरांना पाहता क्षणी ती मोठ्यानेच ओरडते की जवळकर. तर नम्रता ईश्वरी दोघी अवाक होऊन तिच्याकडे पाहतात आणि विचारतात आत्या अगं काय म्हणते? तेव्हा चिडलेली जयश्री सांगते की अगं यांचं आडनाव जवळकर आहे, इथे कॉलनीतच राहतात. जवळकर तिथे आता ईश्वरी नम्रताला त्यांच्या गॅरेजकडे बोट दाखवतात. तेव्हा तो सांगतो की यांच्या घरासमोर ना माझंच ते गॅरेज आहे आणि तो मोठमोठ्याने गाणं गुणगुणायला लागतो की तेरे घर के सामने गॅरेज बनाऊंगा मैं. तेव्हा नम्रता ईश्वरी आता खूपच लाजत असतात. त्या दोघीही जयश्रीवरती जोरजोराचे हसतही असतात. तर जयश्री आता खूप चिडते आणि जवळकरला म्हणते की मगाशी गाडी थांबव म्हटलं तर थांबवली का नाही? त्यावरती जवळकर तिला उलट उत्तर देतो की तुम्हाला पाहिलं ना की मला थांबावंसंच वाटत नाही. आता तर ईश्वरी नम्रताला खूपच हसू येतं. जयश्री आता खूप भडकते आणि जवळकरला तेथून घालवूनच देते. ती ज्यावेळी त्याला जायला सांगते तेव्हा तो पुन्हा जोरजोराचं गाणं गुणगुणत असतो. नम्रता ईश्वरीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की हा जवळकर आत्यावरती लाईन मारतो कारण आत्या त्याला आवडते. आता जवळकर निघून गेल्यानंतर ईश्वरी नम्रता तिथे आत्याला त्यांच्या चिडवत असतात. आत्या त्यांच्यावरती ओरडते. ती म्हणते की गपचूप बसा, आधी आत जाऊन पहिले आंघोळी उरका. तुमच्या इंदोरसारखं इथे 24 तास पाणी नाही मिळणार आणि येतानाच आपल्या बाहेरच सोडून यायच्या. असे सल्ले देत रागारागात ती तेथून निघून जाते घरात. तर ईश्वरी नम्रताच्या कानात कुजबुजते की ते आत्या आणि जवळकरचं प्रकरण नक्की लक्षात आलं ना तुझ्या? त्यावरती ईश्वरी हसत असते. तेव्हा नम्रता तिला म्हणते की ते जाऊ देत, तुला त्या रिक्षावाल्याची भीती नाही का वाटली? तेव्हा ईश्वरी म्हणते की वाटली ना, परंतु असल्या लोकांना ना सहीसाट करणंच बरोबर आहे. तर नम्रता तिथे आता म्हणते की ते जाऊ देत सोड, नाहीतर आत्याचा स्पीकर वाजेल. इतक्यातच जयश्री त्या दोघींना हाका मारते. तेव्हा दोघी एकदमच म्हणतात की स्पीकर वाजला आणि तिथे आता नम्रता काही बॅग घेऊन आतमध्ये जाते. तर ईश्वरीकडे देखील खूप सारं सामान असतं. ईश्वरी आता ते सगळं करताना खूप वैतागलेली असते. हात जोडून ती गणपती बाप्पाला म्हणते की गणू बाप्पा
या मुंबईमध्ये आणून माझ्यासाठी काय काय वाढवून ठेवले ना काय माहिती. आणि या सगळ्याचं खापर ती अर्णववरती फोडते. ती म्हणते की हे सगळं त्या कुचकट भडकूचंद अर्णव राजे शिर्केमुळेच झाले. तर चिडलेली ईश्वरी तिथे म्हणते की तू ना गणू बाप्पा त्या अर्णव राजे शिर्केला ना एकदा माझ्यासमोर पाठवच, त्याला चांगला धडा शिकवायचा मला. आता काही वेळानंतर त्या तिघीही फ्रेश झालेल्या असतात. तर नम्रताने तिच्या बाबांना संजयला मेसेज करून सांगितलेलं असतं की त्या व्यवस्थित पोहोचल्यात. आता चौकशी करण्यासाठी तो ज्यावेळी नम्रताला फोन करतो, आता बाबांचा फोन आला आहे म्हटल्यानंतर दोघीही मुली खूप खुश होतात. तर ईश्वरी तिथे नम्रताकडे हट्ट धरते की मला बाबांशी बोलायचं आहे. तर तिथे आता संजय ईश्वरी जयश्रीबद्दल देखील नम्रताकडे चौकशी करतो. तेव्हा नम्रता त्या दोघीही व्यवस्थित असल्याचं सांगते. तर सर्वात जास्त तर संजयला त्याच्या मुलीची ईश्वरीची काळजी वाटत असते की तो म्हणतो की आता तिथे जाऊन तुला ईश्वरीची काळजी घ्यायची आहे. तू समजदार आहे, तुझ्यावरती माझा भरोसा आहे, म्हणूनच तुला सांगतोय की आपली ईश्वरी खूप वेंदळे आहे. तिला सगळी लोक अगदी तिच्यासारखीच मनमोकळे चांगला विचार करणारीच वाटतात. आता तिथे ईश्वरी ऐकून घ्यायलाच तयार नसते. नम्रताला ती संजयशी फोनवरती बोलूही देत नसते. ईश्वरी लहान मुलांसारखं हट्ट धरते की मला बाबांशी बोलू देत ना गं. तेव्हा तिथे आता जयश्री चिडते आणि म्हणते की अगं बोलू देत ना, ती त्याची सख्खी मुलगी आहे, तुझ्यासारखी नाही आहे उपरी. तेव्हा आता संजयला देखील खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी तर आता गप्पच होते. आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत की जयश्रीला अस्थमाचा अटॅक आलेला असतो आणि अस्थमाचा पंप घेऊन वेळीच ईश्वरीला तिथे पोहोचायचं असतं. परंतु नेमकं तिथे आता ट्रॅफिक जाम होतं. आता ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरी इंदोरसारखं तिथेही वागायला जाते. आणि ईश्वरी तिथे आता सगळ्या गाड्यांच्या वरती चढून इकडे तिकडे धावत असते. नेमकं अर्णवच्या गाडीवरती येता क्षणी तिचा पाय सटकतो आणि ईश्वरी जोराची त्या गाडीवरती घसरते आणि तिच्या हेल्मेटच्या वरती गेलेलं असतं ते नेमकं अर्णवच्या गाडीच्या काचेवरतीच बसतं आणि काच फुटते. आता ईश्वरीचा पाय सटकल्यानंतर ती खालती पडते. अर्णव चिडतो आणि तिच्याकडे गाडीचे नुकसान भरपाईचे 50,000 रुपये मागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुमच्यासारखी नाही आहे, मी तुमचे पैसे तुम्हाला परत करेन आणि जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही मुंबई सोडून मी कुठेही जाणार नाही. आता ईश्वरीने अर्णव राजे शिर्केला चॅलेंज केलं आहे. ते कसं पूर्ण करते ते पाहणं तितकंच मनोरंजक.